आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। 3 सराईत गुन्हेगार जेरबंद, 3 गावठी कट्टे व 4 जिवंत काडतुसे जप्त। नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने अवैध शस्त्रास्त्रांविरोधात मोठी कारवाई करत 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून 3 गावठी कट्टे आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत। जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 1,54,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। गुन्हे शाखा युनिट 1 ला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हिरावाडी येथील त्रिकोणी बंगला परिसरात सापळा रचण्यात आला। यावेळी आकाश चंद्रकांत काळे आणि गोरख सदाशिव तुपलोंढे या दोघांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या झडतीत 2 गावठी कट्टे आणि 3 जिवंत काडतुसे आढळून आली। चौकशी दरम्यान गोरख तुपलोंढे याने आकाश काळेकडून कट्टा खरेदी केल्याची कबुली दिली। पुढील तपासात आकाश काळे याने आणखी एक कट्टा रोहित निलेश नेवारे याला विकल्याचे समोर आले। त्यानंतर पोलिसांनी रोहित नेवारे यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले। या तिघांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, महेश साळुंके, उत्तम पवार, विलास सारोस्कर आणि नितीन जगताप, राहुल पालखेडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ। आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स। तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या। आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल। अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे। तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा। उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री। आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना।